उन्हाळ्यामध्ये वाळवणाचा एक प्रकार केला जातो आणि ते म्हणजे सांडगे म्हणजेच वड्या। तर ह्या वड्या कशा करायच्या तेच आज आपण बघणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण ह्या ज्या वड्या आहेत म्हणजेच सांडगे आहेत ते आपण सावजी पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहोत। सावजी लोकांकडे कशा पद्धतीने या वड्या केल्या जातात तेच आज मी सांगणार आहे। आणि या ज्या वड्या आहेत या सावजी लोकांकडे खास करून हळदीच्या जेवणामध्ये आवर्जून केल्या जातात। याचा एक खास विधी असतो आणि हळदीच्या जेवणामध्ये या वड्या असतातच, त्याच्याशिवाय हळदीचं जेवण हे अपूर्णच असतं सावजी लोकांकडे। तर या मी कापडावर आणि प्लास्टिकवर दोन्ही याच्यावर टाकून दाखवणार आहे। दोन्ही याच्यातला फरक तुम्हाला दिसणार आहे, कुठल्या चांगल्या होतात हे तुम्हाला या व्हिडिओ मधून समजणार आहे। या वड्या 1 काय 2 वर्ष सुद्धा आरामात टिकतात आणि या लवकरात लवकर शिजाव्या। कधी कधी वड्या लवकर शिजत नाही, तर त्याच्या मागचं काय कारण आहे आणि लवकर शिजण्यासाठी काय करावं त्याच्यासाठी मी काही टिप्सही देणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 1 किलो मोजून मुंगाची डाळ घेतलेली आहे। मी आज मुंगाच्या डाळीच्या वड्या कशा करायच्या ते सांगणार आहे। तर 1 किलो मुंगाची डाळ घेतली आणि त्यातच आपल्याला 1 पाव उडदाची डाळ टाकायची आहे। तर 1 किलो मुंगाच्या डाळीमध्ये 1 पाव उडदाची डाळ टाकायची, म्हणजे वड्यांना चव खूप छान येते। आता ही मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 3 ते 4 पाण्यानी स्वच्छ अशी रगडून रगडून धुवून घ्यायची, म्हणजे याला जर काही पावडर वगैरे लागलं असेल तर ते सगळं निघून जाईल। तर अशा पद्धतीने चोळून चोळून आपल्याला ही डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता मी इथे धुवून घेतलेली आहे आणि यात भरपूर असं पाणी घालून 5 ते 6 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचंय। तर आता इथे 5 ते 6 तास झालेले आहेत आणि ही डाळ आपल्याला एका पाण्यातून पुन्हा 2 पाण्यातून काढून घ्यायची आहे। तर आता ही पाण्यातून मी एका चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे यातलं सगळं पाणी निथळून जाईल। तर अशा पद्धतीने मी चाळणीमध्ये संपूर्ण डाळ काढून घेतलेली आहे। आता यातलं पाणी निथळायला ठेवायचंय। तर 10 ते 15 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचंय। आता 10 ते 15 मिनिटांनंतर ही डाळ आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायची आहे। तर डाळ वाटताना आपल्याला अजिबात 1 थेंबही पाणी घालायचं नाही आहे। पाणी न घालताच ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। डाळीत जर पाणी जास्त राहिलं तर वड्या लवकर शिजणार नाही। तर अशा पद्धतीने मी एकदा फिरवून घेतलेलं आहे। तर डाळ अजून व्यवस्थित बारीक झालेली नाहीये, तर हिला अशा पद्धतीने खालीवर करून घ्यायचं आणि पुन्हा मिक्सर मधून वाटून घ्यायचं। तर आता मी सेकंड टाइम याला पुन्हा वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ छान बारीक झालेली आहे। तर डाळीचं जे टेक्स्चर आहे हे असं रवाळच असायला पाहिजे, एकदम फाईन पेस्ट करायची नाही। खूप जास्त अगदी पेस्ट केली आपण, एकदम जास्त बारीक केलं तेव्हा सुद्धा वड्या व्यवस्थित शिजत नाही। तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण डाळ बारीक करून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता। आता ही डाळ आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायची आहे, पण पातेलं पूर्ण भरून गेलेलं आहे, तर याच्यामध्ये हे फेटायला जमणार नाही, म्हणून मी थोडीशी डाळ काढून घेणार आहे। ही डाळ सुद्धा मी नंतर फेटून घेणार आहे। तर आता आपल्याला ही डाळ व्यवस्थित फेटायची आहे। तर अशा पद्धतीने एकाच डायरेक्शन मध्ये फिरवायची, म्हणजे ही डाळ छान फ्लफी आणि हलकी होते। तर अशा पद्धतीने एकाच डायरेक्शन मध्ये गोल गोल फिरवायचं आणि अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने याला अशा पद्धतीने आपटून घ्यायचं, म्हणजे ती खूप हलकी होते आणि वड्या खूप छान आतून अशा पोकळ होतात आणि लवकर शिजल्या जातात। तर ही स्टेप खूप महत्वाची आहे। तुम्ही ही डाळ हाताने सुद्धा फेटून घेऊ शकता, मी चमच्याच्या सहाय्याने केलं आहे। आता ही डाळ व्यवस्थित फेटून झाली की नाही यासाठी आपल्याला ही एक टेस्ट करायची आहे। तर त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि अशी एक वडी सोडून बघायची, ती लगेच वर आली आणि पाण्यामध्ये तरंगली की समजायचं की इथे आपली डाळ अगदी व्यवस्थित फेटून झालेली आहे। आता आपल्याला इथे वड्या टाकायच्या आहे। तर मी 2 प्रकारे वड्या कशा टाकायच्या ते सांगणार आहे। तर त्यातला हा पहिला प्रकार आहे। तर त्यासाठी मी इथे एक परडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे कापड मी ओलं करून टाकलेलं आहे। ओलं करून त्याला पिळून घेतलं आणि मग टाकलेलं आहे। आता याच्यावरती आपल्याला वड्या घालायच्या, तर सुरुवातीला मी हातानेच वड्या घालणार आहे।
तर वड्या मी मोठ्या मोठ्याच घालणार आहे, कारण आमच्याकडे जरा मोठ्याच वड्या आवडतात. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही छोट्या आकारातही घालू शकता. तर अशा पद्धतीने मी या कापडावर हातानेच वड्या घातलेल्या आहेत. हातानेच घातलेल्या वड्यांची चव जास्त छान लागते. पण वेळ जर कमी असेल तर मग करायचं काय, तर त्यासाठी आपल्याकडे हा दुसरा प्रकार आहे. तर यासाठी मी हे एक दुधाचं पॉलिथिन घेतलेलं आहे. तुम्ही पायपिंग बॅग सुद्धा घेऊ शकता. आता हे पॉलिथिन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याला असं ग्लासमध्ये ठेवायचं, म्हणजे याच्यामध्ये हे बॅटर भरायला इझी जातं. तर आता याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे चमच्याने बॅटर भरून घ्यायचं आहे. म्हणजे ही डाळ भरायची, अशी दाबून दाबून भरायची आणि जास्तीत जास्त भरायची, म्हणजे जास्त वेळा आपल्याला ही भरण्याची गरज पडत नाही. अशा पद्धतीने भरल्यानंतर याला सेट करून घ्यायचं, खाली करायचं. आणि याच्यासाठी मी इथे हा रबर घेतलेला आहे. हा रबर इथे आपल्याला बांधून घ्यायचा आहे. तर इथे आपली ही पाइपिंग बॅग तयार झालेली आहे. हा कोन तयार झालेला आहे. आता याला एक कैचीने एक छिद्र करून घ्यायचा. जर तुम्हाला छोट्या वड्या करायच्या असेल तर छोटं छिद्र करायचं, आणि मोठ्या वड्या टाकायच्या असेल तर मोठं छिद्र करायचं. तर अशा पद्धतीने कोन तयार केला तर वड्या लवकर लवकर टाकून होतात, अजिबात वेळ लागत नाही आणि वेळही वाचतो. तर पहिल्या प्रकारात मी कापडावरती टाकल्या होत्या आणि दुसऱ्या प्रकारात मी प्लास्टिकवर टाकत आहे. पण कापडावर आणि प्लास्टिकवर दोन्ही याच्यावरच्या वड्या खूप फरक पडतो, म्हणजे ते शेवटी तुम्हाला दिसणारच आहे. तर कापडावरच्या वड्या ज्या आहेत त्या अख्ख्याच्या अख्ख्या राहतात, अजिबात तुटत नाही, त्याचं पोटही फुटलेलं राहत नाही आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. तर इथे मी दोन्ही परड्यावर वड्या घालून घेतलेल्या आहे आणि उन्हामध्ये ठेवलेल्या आहे. आता याला दिवसभराची ऊन दाखवायची आणि त्यानंतर आपल्याला या कडकडीत सुकल्यानंतर अशा पद्धतीने या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता या कापडावरच्या वड्या खूप इझिली आणि लवकर लवकर निघत आहे, अजिबात वेळ लागत नाही. आणि महत्वाचं म्हणजे या फुटत नाही आहेत, याचं पोट सुद्धा खालून फुटलेलं नाही आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला या वड्या काढून घ्यायच्या आहेत. आणि इथे मी या वड्या संपूर्ण काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर आणि एकसारख्या दिसत आहे. अगदी टप्पोऱ्या झालेल्या आहेत, आतून पोकळ सुद्धा झालेल्या आहेत. एकही वडी यात फुटलेली नाही आहे. आणि आता हा दुसरा प्रकार आहे जो मी प्लास्टिकवर टाकला होता आणि फरक तुम्ही स्वतः बघू शकता. या एकसारख्या दिसत नाहीये आणि याचं पोटही फुटलेलं आहे. तर प्लास्टिकवरच्या वड्या सुद्धा लवकर निघतात, त्या जर व्यवस्थित सुकल्या तर त्या स्वतःच निघालेल्या असतात प्लास्टिक वरून, काढायची सुद्धा गरज पडत नाही. पण मात्र दिसायला चांगल्या दिसत नाही आणि क्वांटिटी मध्ये सुद्धा कमी दिसतात आणि रंगात सुद्धा फरक पडतो. तर अशा पद्धतीने मी दोन्ही प्रकार तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला जो चांगला वाटेल तो तुम्ही करू शकता. 2 दिवसाची ऊन याला दाखवल्यानंतर अशा पद्धतीने बरणीत भरून ठेवायचं आणि 2 वर्ष अजिबात खराब होत नाही. फक्त त्या व्यवस्थित ठेवायच्या, पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. तुम्ही इथे बघू शकता या कापडावरच्या वड्या मस्त आतून छान पोकळ झालेल्या आहेत. या वड्या लवकर शिजतात, जास्त वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटात आरामात शिजतात. तर वड्या लवकर शिजाव्या यासाठी टिप्स याच आहेत की डाळ वाटताना त्यात पाणी असायला नको आणि डाळ वाटत असताना सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. डाळीचं टेक्स्चर रव्यासारखं ठेवायचं, एकदम फाईन पेस्ट करायची नाही. या टिप्स जर फॉलो केल्या तर वड्या एकदम 5 मिनिटातच शिजतात. सावजी पद्धतीमध्ये यात कुठल्याही प्रकारचे मसाले घातले जात नाही, कारण भाजी करताना आपण यात सर्वच प्रकारचे मसाले घालत असतो. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालू शकता. या वड्यांची भाजी कशी करायची त्याचाही व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.